जय महाराष्ट्र मित्रांनो, महाराष्ट्र शासन व कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभाग यांच्यातर्फे जबरदस्त अपडेट आलाय। तुम्ही ते बघू शकता, GR माझ्या हातात आहे आणि टोटल 50,000 जागांसाठी इथे बंपर भरती निघते आहे आणि तुम्ही वाचू शकणार आहात महिन्याला इथे 10,000 रुपये प्रति महिना आपल्याला मिळणार आहे। मग यासाठी कोण कोण पात्र असणार आहे, त्यानंतर निवड कशी केली जाणार आहे, कागदपत्र कुठले कुठले लागणार आहे, सगळी माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओत सांगतोय। तुम्ही वाचू शकतात, लेटेस्ट GR आहे 7 जुलै 2024 ला आलेले आहे। मुख्यमंत्री योजना दूत ही पोस्ट असणार आहे, त्या अंतर्गत आपल्याला काम मिळणार आहे। सगळी माहिती डिटेल मध्ये समजून सांगतोय। त्याआधी चॅनल सबस्क्राइब करा, मित्रांसोबत शेअर करा। चला तर बघूया डिटेल मध्ये। तर मित्रांनो, महाराष्ट्र शासनाची वेबसाईट झाली किंवा महाराष्ट्र शासनाचे जे कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभाग आहे यांच्या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला GR मिळून जाईल किंवा डिस्क्रिप्शन मध्ये मी तुम्हाला हा GR टाकून देईल, तुम्ही ते वाचू शकतात। महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभागातर्फे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना ही जी राबवण्यात येणार आहे, त्याच्याबद्दल आपण व्हिडिओ बनवला होता, ज्यालाच अनेक जण लाडका भाऊ योजना म्हणताय, पण तो काय लाडका भाऊ योजना वगैरे नाही आहे। तिथे इंटर्नशिप म्हणजे अप्रेंटिसशिप अपॉर्च्युनिटी आहे। इथे बघा, त्याचा फॉर्म कसा भरायचा मी सांगितलं होतं। ओके, आता त्यापेक्षा पण भारी आणि त्यापेक्षा पण चांगली ही योजना म्हणता येईल, कारण की इथे तुम्हाला डायरेक्ट MIDC मध्ये काम करायचं नाही आहे आणि जागा पण खूप जास्त आहे, डायरेक्ट 50,000 जागा असणार आहे। आता नेमका खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्ही ते बघू शकताय, शासन निर्णय काय आहे तर महाराष्ट्र शासनाच्या ज्या वेगवेगळ्या योजना येत आहे, म्हणजे तुम्हाला काम काय करायचं आहे ते सांगतोय बरं का। म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहे, मग लाडकी बहीण योजना झाली किंवा मग सिनियर सिटीजनसाठी योजना झाल्या, अशा ज्या वेगवेगळ्या योजना येत आहे त्याचा प्रचार करणे, त्याची प्रसिद्धी करणे आणि त्यांचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ मिळवून देणे, यासाठी 50,000 योजना दूत निवडण्यात येणार आहे। म्हणजे 50,000 जागा आहेत 2024-25 साठी, ज्याला मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रम म्हटलं जात आहे आणि त्याला मान्यता देण्यात आलेली आहे आणि हे आता सुरू झालेलं आहे। ओके, मग आता या अंतर्गत काय करायचं आहे तर तुम्ही ते बघू शकता, कार्यक्रमाची ठळक रूपरेषा म्हणजे मुख्यमंत्री योजना दूत या कार्यक्रमाअंतर्गत 50,000 पदं भरली जाणार आहे, ज्यामध्ये तुम्ही जर ग्रामीण भागामध्ये राहताय तर ग्रामपंचायतीसाठी 1 आणि शहरी भागात राहताय तर 5,000 लोकसंख्या असलेल्या ठिकाणी 1, असे टोटल 50,000 जे आहे योजना दूत निवडले जाणार आहे। प्रत्येकाला 10,000 रुपये प्रति महिना मिळणार आहे, ज्यामध्ये प्रवास खर्च, सर्व भत्ते हे समाविष्ट असणार आहे आणि हे जे निवड आहे ती फक्त 6 महिन्यासाठी असणार आहे। म्हणजे थोडक्यात हा जॉबच आहे, हा जॉब 6 महिन्याचा जॉब तुमच्यासाठी असणार आहे। 10,000 रुपये तुम्हाला मिळणार आहे आणि तुम्हाला जो पण एरिया दिला जाईल, ग्रामपंचायत दिली जाईल, तर त्या ग्रामपंचायतीमध्ये जेवढे पण लोक राहतात त्यांना गव्हर्नमेंटच्या योजना समजून सांगायच्या। समजा सिनियर सिटीजन आहे मग त्यांना समजून सांगा, महिला आहे मग त्यांना समजून सांगा, अशा प्रकारचं तुमचं इथे काम असणार आहे। ओके, काम चांगलं आहे, थोड्याच वेळासाठी आहे, म्हणजे 60,000 रुपये तुम्ही कमवू शकणार आहात, अशा प्रकारची ही योजना आहे, अशा प्रकारचा हा कार्यक्रम आहे। आता कोण कोण इथे निवड होऊ शकते, पात्रता काय तर 18 ते 35 वय तुमचं पाहिजे, तर सगळ्यात पहिली पात्रता इथे दिली आहे, तर 18 ते 35 वय पाहिजे। कुठल्याही शाखेचा पदवीधर पाहिजे। पदवीधर म्हणजे काय, मग तुमचं सायन्स झालंय, कॉमर्स झालंय, आर्ट झालंय, फार्मसी वगैरे काहीही तुमचं झालंय, तुम्ही सगळे इथे अप्लाय करू शकताय। ओके, अजून एक महत्त्वाचं म्हणजे संगणक ज्ञान आवश्यक आहे, कारण की आता ही जी माहिती मी तुम्हाला समजून सांगतो ना, थोडक्यात गव्हर्नमेंटची योजना आहे तिचीच तुम्हाला माहिती सांगतोय, तशाच प्रकारचं मी जसं तुम्हाला समजून सांगतोय तसं तुम्हाला लोकांना समजून सांगायचं आहे। म्हणजे जसं मी लॅपटॉपवरून सांगतोय, त्यामुळे कधी कधी लॅपटॉपवरती माहिती येते तर ती तुम्हाला समजली पाहिजे। तुम्हाला काही ते संगणकावर काम करायचं नाही आहे, पण ॲटलिस्ट ते ज्ञान तुमच्याकडे आवश्यक आहे। जसं की तुम्ही बघा, अनेक फॉर्म वगैरे निघता, मग लोक प्रश्न विचारता, मग हे JPG कशी अपलोड करायची, काय करायची, आणि जर त्याचं ज्ञान तुमच्याकडे नसेल, त्यामुळे हे इथे एक क्रायटेरियाने टाकलाय की संगणक आलं पाहिजे आणि पदवीधर पाहिजे। आणि 18 ते 35, 18 ते 45 केलं असतं ना तर अनेक जणांना फायदा झाला असता, त्यांनी पण या योजनेचा फायदा घेऊन ॲटलिस्ट त्यांनी 10,000 रुपये तरी कमवले असते। स्वतःचा मोबाईल असणं आवश्यक आहे, महाराष्ट्राची रहिवासी असणे आवश्यक आहे, त्यामुळे जे महाराष्ट्रातले लोकल मुलं आहे त्यांना याचा फायदा होणार आहे। स्वतःचं आधार कार्ड पाहिजे आणि बँकेत खातं पाहिजे, डायरेक्ट तुमच्या बँकेशी संलग्न असलं, त्यामुळे तुमच्या डायरेक्ट बँकेत पैसे जमा होणार आहे। आता कागदपत्रे कुठली कुठली लागणार आहे तर तुम्ही ते बघू शकताय, तुम्हाला एक अर्ज दिला जाईल, हा अर्ज भरून घ्यायचा, जो की ऑनलाईन अर्ज आहे। तो कसा भरायचा मी सांगतोच आहे। तुम्ही जर कमेंट केला तर मी आजच संध्याकाळी व्हिडिओ बनवून टाकेल, नाहीतर उद्या सकाळी तुम्हाला व्हिडिओ देऊन टाकेल। जर का तुम्हाला अर्ज कसा भरायचा यावर व्हिडिओ पाहिजे असेल तर प्लीज कमेंट करा, मी नक्की व्हिडिओ बनवेल। त्यानंतर तुम्हाला पदवी उत्तीर्ण झाल्याचा दाखला लागणार आहे,
अधिवास दाखला लागणार आहे, म्हणजे महाराष्ट्रात राहता तो दाखला लागणार आहे, वैयक्तिक बँक खात्याचा तपशील, पासपोर्ट साईज फोटो आणि हमीपत्र हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे. नेमणूक कशी होणार आहे, तर सगळ्यात आधी आपण काय करणार आहोत, इथे अर्ज भरणार आहोत. तर आपण ऑनलाईन नोंदणी करणार आहोत, ऑनलाईन अर्ज भरणार आहोत. मग त्याची छाननी होणार आहे. छाननी म्हणजे काय होणार आहे, मग ते बघितले जाणार आहे हा खरंच पदवीधर आहे का, महाराष्ट्राचा रहिवासी आहे का, त्यानंतर संगणकाचं नॉलेज आहे का, असं असेल त्यांची छाननी केली जाईल. ते सिलेक्ट केले जातील. सिलेक्ट केलेले जे लोक आहे, जे जिल्हाधिकारी आहे, त्यांच्याकडे त्यांची यादी पाठवण्यात येईल. पाठवल्यानंतर त्यांची लिस्ट लागेल आणि त्या लोकांसोबत 6 महिन्याचा करार केला जाईल आणि ह्या करारामध्ये तुम्हाला 6 महिने ही गव्हर्नमेंटच्या योजना जे आहे त्याचा प्रचार प्रसार करायचा आहे आणि त्याच्या बदल्यात 10,000 रुपये प्रति महिना मिळवायचे. असं अगदी सोपं हे कार्यक्रम आहे. ओके, आता लक्षात घ्या, इथे अजून काही नियम व अटी आहे. थोडक्यात काय, मुख्यमंत्री योजनादूत या कार्यक्रमाअंतर्गत उमेदवारांना सोपवण्यात येणारे कामकाज हे शासकीय सेवा म्हणून समजण्यात येणार नाही. म्हणजे तुम्ही गव्हर्नमेंटचे एम्प्लॉई नाही आहे. ओके, थोडक्यात हा जॉबच आहे, फक्त गव्हर्नमेंट अंतर्गत जॉब आहे, पण तुम्ही काय गव्हर्नमेंटचे एम्प्लॉई नसणार आहे. थोडक्यात या नेमणुकीच्या आधारावर तुम्हाला पुढे भारत सरकार किंवा महाराष्ट्र सरकारचा जॉब मिळेल याचं हमीपत्र असं तुम्हाला मिळणार येणार नाही. नाही तर अनेकांना वाटेल यार मी योजनादूत म्हणून काम केलं आहे तर मला गव्हर्नमेंटचा जॉब द्या. नाही नाही नाही, हा फक्त एक जॉब आहे 6 महिन्याचा. 6 महिने जॉब करा, 60,000 कमवा, टाटा बाय बाय, अशा प्रकारचा हा जॉब असणार आहे. ओके, बाकी सगळी माहिती तुम्हाला इथे दिसून जाईल. अप्लाय कसं करायचं तुम्ही कमेंट केलं तर तो व्हिडिओ मी बनवून टाकेल. बाकी दुसरं काहीही सांगण्यासारखं नाही आहे. योजना चांगली आहे कोणासाठी, जे रिकाम टेकडे पडलेले आहे, भाऊ आम्हाला पायथॉन पण नाही शिकायचं, AI पण नाही शिकायचं, आम्हाला काही शिकायचं नाही, आम्हाला ग्राफिक डिझाईन येत नाही, व्हिडिओ एडिटिंग येत नाही, काहीच येत नाही, आम्हाला फक्त सोपं काम सांगा. तर सोपं काम हेच आहे, इथे वाचायचं, मराठी वाचता येते तर असे GR वाचून घ्यायचा, लोकांना समजून सांगायचा, अशा प्रकारचं तुमचं इथे काम आहे. यासाठी तुम्हाला ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सगळे डॉक्युमेंट जमा करावी लागणार आहे आणि ते तुम्हाला इथे फॉर्म भरून जमा करावं लागणार आहे. अशा प्रकारचं हे असणार आहे. ओके, तर सगळी माहिती तुम्हाला समजून सांगितली आहे. यासाठी टोटल 300 कोटी इतका खर्च येणार आहे आणि हा खर्च कोण देणार आहे, तर आपण जो टॅक्स देतो त्याच्यातनं जाणार आहे. ओके, तर ही सगळी माहिती तुम्हाला इथे दिसून जाईल. इथे अजून 2-3 गोष्टी सांगितल्या आहे की जर का तुम्ही गैरहजर राहताय, इथे बघा ते दिलेलं आहे, गैरहजर राहताय, काही अनधिकृत कार्य करताय तर तुम्हाला मानधन मिळणार नाही. त्यानंतर तुम्ही गैरवर्तन करताय, या योजनेचा स्वतःसाठी फायदा करून घेताय, लोकांना माहिती देत नाही आहे, तरी तुम्हाला कामावरून काढलं जाईल. अशा प्रकारचे या 2-3 नियम व अटी आहे त्या पण तुम्हाला समजून घ्यायच्या. बाकी सगळी माहिती सांगितली आहे. ज्यांच्यासाठी चांगलं आहे, ज्यांच्याकडे कुठलंही काम नाही आहे, 18 ते 35 वय आहे, नक्की अप्लाय करा आणि अशाच नवीन नवीन अपडेटसाठी आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.